उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचं पार्थिव आता पुन्हा रुग्णालयात नेलं जाईल आणि सकाळी 10 वाजताच्या सुमाराला परत आणलं जाईल, असं त्यांनी सांगितलं। त्याआधी आज दिवसभर अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी घटनास्थळावरून सर्व घडामोडींची माहिती दिली आहे। श्वेता, आज सकाळी आपण बघितलं ज्या प्रकारे 8:15 वाजता जे आहे अजित पवारांचं विमान मुंबईहून त्यांनी प्रस्थान केलं आणि बारामतीला ते 9च्या सुमारास आलं होतं। खरं तर जेव्हा हे विमान लँडिंग होत होतं त्यावेळेला नेमकं आपण बघितलं की कशा प्रकारे हे जे क्रॅश लँडिंग या विमानाचं झालं आणि त्यानंतर या विमानात असलेले जे प्रवासी होते अजित पवारांसोबत त्यांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर आज अजित पवारांचा बारामती दौरा होता, त्यांचे काही प्रस्तावित इकडे मीटिंग्स होत्या आणि त्याचबरोबर काही सभा देखील होत्या। आपण जाणतो की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणूक सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच त्यासाठी नियोजन करण्यासाठी अजित पवार जे आहे आज बारामती मध्ये येणार होते आणि त्यामुळे सकाळी त्यांचा हा दौरा प्रस्थापित होता। पण सकाळी जेव्हा ही घटना घडली त्यानंतर आपण बघतोय की कशा प्रकारे एकूण पूर्ण देशात शोककळा पसरलेली आहे। मुख्यत्वे बारामतीचा आपण विचार केला तर इकडे ज्यावेळी घटना घडली त्यावेळी इमिजिएटली जे पोलीस यंत्रणा होती त्याचबरोबर जी जिल्हा यंत्रणा होती ती कामाला लागलेली आहे। काही वेळापूर्वी आम्हाला माहिती मिळाली की DGCA कडून जे आहेत एव्हिएशन सेक्टरकडून देखील जे अधिकारी आहेत ती या पूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत। ज्या ठिकाणी हे ॲक्सिडेंट झालं त्या ठिकाणी देखील जिकडचे डेब्रीज आहे ते देखील कलेक्ट करण्यात येणार आहे आणि त्यावर देखील इन्व्हेस्टिगेशन करण्यात येईल, जेणेकरून नेमका हा अपघात का घडला याची कारणं जी आहेत ते प्रशासन शोधून काढणार आहे। सकाळपासूनच आपले प्रतिनिधी रोहन या ठिकाणी उपस्थित होते। सध्या आपण बघतोय की बारामती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। बारामतीची सगळी आस्थापनं आहेत ती बंद करण्यात आली आहेत। एक मोठा जनसमुदाय बारामतीला लोटला आहे। रोहन, सकाळपासून तू या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात होतास, कशा प्रकारची एकूण सध्याची परिस्थिती इकडे आहे आणि काय नियोजन नक्की केलं इकडे? सकाळपासूनच जशी या घटनेची माहिती बारामतीकरांना कळाली, इथला आजूबाजूचा परिसर दौंड इंदापूर असेल, मोरगाव परिसर असेल, सासवड असेल, या ठिकाणचे सगळे व्यवहार सकाळपासूनच ठप्प झाले आणि त्यानंतर सगळे ग्रामस्थ आहेत, नागरिक जे आहेत हे बारामतीच्या दिशेने आले। विद्याप्रतिष्ठानच्या आवारातच या जवळपास या भागात MIDCच्या बाजूला वैद्यकीय महाविद्यालय आहे, तिथे हे पार्थिव आणण्यात आलं आणि तिथे मोठ्या प्रमाणात दादांचे जे सगळे दादा कार्यकर्ते आहेत, नेते, खासदार सगळे तिथं जसजशी घटना कळेल तसतसे तिथे आले होते। खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे तिथे येऊन गेले। त्याच्यानंतर हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये आणलं आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचं आज हे रात्रभर इकडे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे। उद्या सकाळी असंही सांगण्यात येत आहे की 11 वाजता जे आहे अंत्यविधी होईल, पण त्यापूर्वी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे त्यांचं जुनं जे गाव आहे काटेवाडी तिकडे देखील नेण्यात येईल। हो, नक्कीच काटेवाडी आणि बारामतीचं हे जे नातं आहे ते हे खूप जुनं आहे पवार साहेबांच्यापासून आणि दादांचं खूप प्रेम या दोन्ही भागांवर होतं आणि त्यामुळंच काटेवाडीतल्या लोकांना आणि तिथे त्यांचे जिथं बालपण दादांचं गेलं त्या ठिकाणी आता ते उद्या सकाळी 7 ते 9 तिथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवणार आणि त्या 9 नंतर परत बारामतीला येणार आहे आणि तिथूनच मग शासकीय इतमामात त्यांचा पूर्ण अंत्यसंस्कार होणार आहेत। श्वेता, आपण बघतोय उद्यासाठी देखील तयारी करण्यात आली आहे। बारामतीचा पूर्ण परिसर जो आहे इकडे खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आपण दिसतोय आणि त्यामुळे ट्रॅफिकवरती देखील इकडे ताण येताना दिसतोय। पण तशी व्यवस्था देखील प्रशासनाने इकडे केलेली आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। जी वाहनं इकडे येत आहेत त्यांच्यासाठी देखील एक मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे। सध्या विद्या प्रतिष्ठानमध्ये इतकी गर्दी आहे पण त्याचं देखील नियोजन पोलीस योग्यरित्याने इकडे करतायत आणि आपण बघतो की उद्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय बारामतीकडे येईल। काही मंत्री देखील येतील, VVIPs देखील मोठ्या प्रमाणात बारामतीकडे येतील, त्यामुळे त्या प्रकारचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। श्वेता, धन्यवाद शिशिर आणि रोहन या संपूर्ण माहितीसाठी। उपमुख्यमंत्री